भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्याबरोबर आहेत। गोपीचंद पडळकर जी, तुम्ही देवकाते नावाचा माणूस या ठिकाणी घेऊन आलात विधान भवनामध्ये। खरं तर रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंवरती तुम्ही टीका करतायत की ज्यावेळेस तुम्हाला सोलापूरला मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामध्ये रोहित पवारांचा हात होता म्हणून। हे बघा, परवा संध्याकाळी मला एक वरिष्ठ अधिकारी भेटला आणि तो मला काय म्हटला, तुम्ही जरा सावध राहावा, तुमच्यावरती एक कट कारस्थान केलं जातंय, तुमच्यावरती हल्ला करण्याचं, तुमच्याने तुमच्या भावावरती, तुमच्या समाजाची काही लोक पुढं करून त्यांना हल्ला करण्याचा प्रयत्न। मी असं कसं, मी विचारत पडलो, मला असं कसं होईल, अशी कोणाच्यात हिंमत नाही की जो आमच्यावरती हल्ला करेल अशा पद्धतीनं शेवटच्या टोकाला जाऊन। तर मग परत हे प्रकरण काल सभागृहात आलं। सभागृहात हे प्रकरण आल्याच्या नंतर मला महादेव देवकांचा विषय लक्षात आला की हे मला महेशदादा लांडगे आमचे सहकारी मित्र, त्यांच्या वाढदिवसाला मी पिंपरी चिंचवडला गेलो होतो। ह्यांची माझी कधी ओळख नाही, ह्यांचं माझं कधी बोलणं नाही, आणि हे तिथं आले आणि ते म्हणले मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला भेटायचं आहे। म्हणलं या भेटू। मग मी एका तिथं ऑफिसमध्ये ह्यांना भेटलो, ह्यांनी शर्ट काढला आणि पवाराचा टॅटू मला दाखवला आणि मी पण दचकलो। मी म्हणलं ही घाण कशाला तुम्ही छातीवरती आणल्या? तर ते म्हणले मी त्यांचा भक्त आहे, असं आहे तसं आहे, फॅन आहे। मग मी म्हटलं काय झालंय तुम्हाला असं की तुम्ही आता त्यांच्या विरोधात चाललाय? ते म्हणले की गोपीचंद पडळकर संपला पाहिजे असं कटकारस्थान रोहित पवार आखतोय, आणि सोलापूरचा जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा पूर्ण कट हा रोहित पवारांनी शिजवला होता। पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमध्ये चौंडीला जी अहिल्यादेवींची जयंती झाली, जे शरद पवारांना हायजॅक करण्याचा प्रयत्न केला तो मी आणि माझ्या सहकार्याने अहिल्या भक्तांनी हाणून पाडला। त्या प्रकरणामध्ये ह्यांना सांगितलं की तुम्ही तिथं जाऊन दंगा केला पाहिजे। बघा ह्याची वृत्ती काय आहे। सोलापूरच्या प्रकरणामध्ये माझ्या गाडीवरती दगडफेक झाली, ते पण धनगर समाजाच्या पोराला पुढं करून केली, त्याच्याही छातीवरती टॅटू होता। त्या पोराची माझी ना ओळख ना माझं भेटगाठ ना मी त्याचं काय नुकसान केलं, काहीच नाही। म्हणजे ह्यांचं डाव बघा कसं आहे की त्यांना पुढं करायचं, गाडीवर हल्ला करायचा, धनगर समाजाने हल्ला केला। मग ह्या मला भेटला की म्हटलं हा ह्या कटाचा भाग आहे। अगोदर मला एवढं सिरियस वाटलं नाही, मी म्हटलं जाऊ दे, सोडून देऊ। आज मी महादेवशी बोललो आणि मग हे सगळं प्रकरण राज्याच्या समोर आलं पाहिजे की हा पवारांचा छातीवरती टॅटू काढणारा पोरगा गोपीचंद पडळकरला संपवला पाहिजे असं म्हटल्यानंतर तो विषय माझ्याकडे घेऊन येतोय। तर या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सोलापूरच्या प्रकरणाची फेर तपासणी करावी, महादेवचं स्टेटमेंट घ्यावं, अन्य कोण सहभागी त्यामध्ये त्या लोकांची स्टेटमेंट घ्यावी आणि रोहित पवाराला त्या प्रकरणामध्ये आरोपी करावं आणि त्याच्यावरती कारवाई करावी। जो बुरखा घेऊन तो फिरतोय, खरं तर हे भ्रष्टाचारी, जातीयवादी आणि गुंडगिरी यांचा मूळ DNAच आहे। परंतु काल देवाभावनी सभागृहामध्ये हे गुंडगिरीचं प्रकरण पुढं आणल्याच्यामुळं ह्याच्यावरती एकदम शिक्कामोर्तब झाला। रेकॉर्डवरती पहिल्यांदा इतिहासामध्ये पवार गुंडगिरी करतात हे आलं। पवार रोज गुंडगिरी करतात पण ते पहिल्यांदा तिथं आलं, आणि म्हणून महादेवचा विषय हा खूप सिरियस घेण्याची आवश्यकता आहे। आणि तो काय माझा कार्यकर्ता नाही, मला कधी मानणारा पण नाही, परंतु त्याला हे प्रकरण कळायच्या नंतर तो पुढं आला। परंतु काल जयकुमार गोरेंच्या प्रकरणात देखील रेकॉर्डवरती मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचं नाव पुढे केलेलं आहे। जयकुमार गोरेंना फसवण्याकरता पत्रकार तुषार खरात आणि सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे अनेक कन्व्हर्जेशन जे आहेत ते कॉलद्वारे झालेले आहेत म्हणून। बघा, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं हे षडयंत्र सगळ्यांच्या बाबतीमध्ये सुरू आहे। एखादं प्रकरण पुढे येतं आहे, माननीय देवाभाऊंचं आणि महाराष्ट्र पोलिसांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे की एक गरीब घरातला पोरगा, रेशन दुकानदाराचा पोरगा, आता आपण गावात राहतो, रेशन दुकानदार म्हणजे किती छोटा माणूस असतो, एका मायनर समाजातला, ज्यांना राजकीय कुठलंही महत्त्वाकांक्षा जरी असली तरी स्थान मिळत नाही, अशा कुटुंबातला एक मुलगा स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती मान खटावसारख्या दुष्काळी भागातून, जिथं प्रस्थापितांचा बालेकिल्ला आहे आणि जो राष्ट्रवादी काँग्रेस आणि मागं पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांच्याबरोबर राहणारा तालुका, त्याला छेद देतो, त्या प्रस्थापितांचा पराभव करतो आणि स्वतः विधानसभेमध्ये निवडून येतो। एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळा निवडून येतो। मग करायचं काय? तर त्याला बदनाम करा, त्याला डॅमेज करा, महाराष्ट्रामध्ये त्याची आबरू घालवून टाका। आता 16ला झालेलं प्रकरण जे कोर्टानं 19ला निकाली काढलंय ते प्रकरण परत उकरण्याची आवश्यकता नव्हती। बरं, उकरलं, त्या महिलेनं जर काढलं तर त्याबद्दल आमचं अजिबात दुमत नाही, परंतु तुम्ही फोनवर सांगताय कसं बोलायचं, व्हिडिओ कसा झाला आहे, मग व्हिडिओ व्यवस्थित झाला आहे का, परत दुरुस्त करा, परत पाठवा, मग मीडियाला द्या, मग कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, कशा पद्धतीनं स्टेटमेंट केली पाहिजे, मग आम्ही त्यांचं मंत्रिमंडळाचं नाव काढून टाकू। हे जे घाण कृत्य केलं आणि ते रेकॉर्डवरती आलेलं आहे, तर यामध्ये त्यांना सहआरोपी करण्याची आवश्यकता आहे, रोहित पवारांना, सुप्रिया सुळेंना आणि त्या प्रभाकर देशमुखांना। याच्यात कुणाचाही मुलाहिजा ठेवू नका, कायद्यासमोर सगळे समान आहेत। आता सामान्य कार्यकर्ता एखाद्या प्रकरणात कटाचा भाग असला लगेच त्याला उचलून नेते, यांना पण उचलून टाका ना, काय बिघडते? कायद्याच्या पुढे कोणी मोठा नाही आहे।
आता महादेव देवकाते तुमच्याकडे आलेले आहेत. अहिल्यानगरमध्ये ज्यावेळेस चौंडीमध्ये कार्यक्रम होणार होता त्यावेळेस यांना हल्ला करा तुमच्यावरती असं सांगण्यात आलेलं होतं. आता याच्यात रेकॉर्डिंग आहेत सगळे, असं त्यांचं म्हणणं आहे. रोहित पवारनी हे असे सगळे प्रकरण आहे. म्हणून मी आज त्यांना म्हटलं अरे बाबा हा विषय सिरियस आहे. मला वर्ष दीड वर्ष झालं भेटून, पण मी यांना कधी बोललो नव्हतो, यांना कधी मी फोनही केला नव्हता. मग काल मी यांच्याशी बोललो, अरे बाबा नेमकं काय प्रकरण आहे समजून घ्यावं. मग मला आता यांनी स्टोरी सांगितली, अजून बाकीच्या बऱ्याच स्टोऱ्या सांगायच्या आहेत. तर तू वाघ्या कुत्र्याचा पुतळ्याचा देखील आता एक वाद नवीन समोर येताना पाहायला मिळतोय. काही इतिहासकार आणि काही लोक म्हणतात की हे वेगळे इतिहासकार आहेत, हे जात बघून इतिहास लिहिणारे आणि राजकारणासाठी अपेक्षित असणारा इतिहास पुढे आणणाऱ्या ह्या अवलादी आहेत. हे कुठले इतिहास संशोधक आहेत? 4 पुस्तकं वाचून हे आता चोंबडापणा करतायत. खरे इतिहास संशोधक आहेत, त्या लोकांना पुढे घ्या, त्यांच्याशी बोला. तुम्हाला राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही एखादा इतिहास 100-100, 200-200 वर्षानंतर तो इतिहास खोटा आहे असं ह्याच्या अगोदर इतिहास संशोधक नव्हते का? हे ब्रिगेड आल्यानंतरच असे इतिहास का पुढे यायला लागले? हे बोलत नाहीत. अरे होळकरांनी केळुस्कर गुरुजींनी जे शिवचरित्र पुस्तकं लिहिली जगात पाठवली त्याचा सगळा खर्च उचलला, त्याच्यावर हा ब्रिगेडी कोण बोलत नाही, होळकरांचं अभिनंदन करत नाही. समाधीचा जीर्णोद्धार करायला समाधीच्या समितीला होळकरांच्याकडेच का जावं लागलं? तुम्ही काय नव्हता इथं? कोणी काय झोपा काढत होता का? नाही तुम्हाला वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा? तुमच्याकडे काय नव्हतं? सगळं होतं, भावना नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा ह्यांना मनापासून वाटत नव्हतं, ते होळकरांना वाटत होतं. होळकरांनी शिवचरित्राच्या सगळ्या प्रतीचे पैसे दिले आणि केळुस्कर गुरुजींना सांगितलं जगभर पाठवा. आता त्या होळकरांचा तुम्ही अपमान करता, त्या होळकरांच्या बाबतीमध्ये तुम्ही आता राजकारण करता, त्याच्यावरती ब्रशब्द बोलायला तयार नाही. वाघ्याचा पुतळा बसवावा ही होळकरांची भावना का होती? त्यांचा पुतळा एक्सपायर झाला होता. जेव्हा ही समिती गेली इंदोरला तेव्हा ते गादीवरती होते तुकोजी होळकर. मग त्यांना सांगितलं गेलं की अशा पद्धतीनं महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज जीर्णोद्धार समितीची लोक आलेत आणि त्यांना तुमच्याकडून मदत हवी. ते म्हणजे अरे आपला कुत्रा वारला आहे, आपण खंडोबाचा वाहन कुत्रा आहे त्याला आपण देव मानतो, गुरुदेव दत्ताचं वाहन कुत्रा आहे त्याला आपण देव मानतो, आमच्या घरातला कुत्रा वारला आहे, आम्ही सुतक पाळतोय, सुतकानंतर भेटू. सुतकानंतर ते भेटले, त्यांनी त्याला मग दिलगिरी व्यक्त केली की असं असं झालं होतं. मग त्यांनी सांगितलं की वाघ्या नावाचा कुत्रा पण होता की जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत लाडका होता आणि छत्रपती शिवाजी महाराज वारल्याच्या नंतर त्यानं चितेमध्ये उडी टाकली. त्यांना सांगितलं, मग त्यांनी सांगितलं मी तुम्हाला जीर्णोद्धारसाठी 5,000 रुपये त्या काळचे मी तुम्हाला देतो, परंतु वाघ्याची समाधी तिथं व्यवस्थितपणे बसवा. परंतु आमदार भावनिक संबंध आहे. परंतु आमदार अमोल मिटकरी म्हणतात की वाघ्या कुत्र्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासात कोणताही संदर्भ नाहीये. 1930 नंतर ते शिल्प उभारलेलं आहे असं त्यांचं म्हणणं. सोनवणे साहेबांच्याकडं तुम्ही भेट द्या. मी काय इतिहास तज्ज्ञ आहे का? नाही. मी इतिहास संशोधक आहे का? नाही. काल जे मी संजय सोनवणे साहेबांची मुलाखत ऐकली त्यांनी 5 पुरावे असे दिलेले आहेत की जे वाघ्या कुत्र्याशी संबंधित आहेत. त्यामुळं त्यांची व्यवस्थितपणे कालची मुलाखत ऐका. आणि तुम्हाला आत्ताच अडचण का झाली आहे? काहीच नाही ना. बरं कुत्रा प्रत्येकाच्या घरी असतो. मी तुम्हाला 2 पुरावे पण दिले. छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना 1678ला या कर्नाटकमध्ये एक त्यांच्या सन्मानार्थ शिल्प जी तयार केली त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत चालणारा कुत्रा दाखवला आहे. माऊली संगममध्ये खंड्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. तुम्हाला अडचण काय आहे? ह्यातनं तुम्हाला साध्य नेमकं काय करायचं आहे? धनगर आणि मराठा वाद तयार करणं, याच्या पलीकडं यांना कुठलंही यामध्ये साध्य करायचं नाही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर होते. त्यांचं म्हणणं आहे की रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत त्यांनीच मला मारण्याचा कट जो आहे तो रचलेला होता आणि या सगळ्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी योग्य ती कारवाई जी आहे ती या सगळ्या आमदारांवरती करावी अशी मागणी जी आहे ती गोपीचंद पडळकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.